नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. मी ज्योतिष योगेश प्रभाकर वानके, रात्र ज्योतिष कार्यालय नाशिक येथून आज आपले संवाद साधत आहे. आज आपण बघणार आहोत दैनिक राशी भविष्य, तसेच उत्तम असे एक वास्तू टिप, पण ती व्हिडिओच्या शेवटी. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही नक्की राहा. आज दिनांक 1 मार्च 2026, वार रविवार. काय म्हणतोय आजचा दिवस? तर मेष राशीपासून सुरुवात करूया. मेष राशीसाठी आज नवीन आरंभासाठी खूप अनुकूल असा दिवस आहे. कार्यक्षेत्रावर तुम्ही ज्या कार्यक्षेत्रात काम करता तिथे आज तुमचा उत्साह वाढणार आहे. आज तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होणार आहे. वृषभ राशीचा विचार केला तर आज कौटुंबिक सौहार्द तुम्हाला प्राप्त होणार आहे. आज मानसिक शांतता तुम्हाला लाभेल. मिथुन राशीचा विचार केला तर संवादातून आज तुम्हाला लाभाचे योग होणार आहे. काही मीटिंग, काही कोणाशी त्या संदर्भात असेल तर त्यातून तुम्हाला लाभ होणार आहे. नवीन कल्पना सुचतील. एकाग्रता राखणे आज तुम्हाला गरजेचं आहे. त्याचबरोबर कर्क राशीचा विचार केला तर घरगुती विषय तुमच्यासाठी आज महत्त्वाचे आहेत. तर आर्थिक बाबींमध्ये थोडीशी सावधगिरी बाळगणं आज तुमच्यासाठी फार गरजेचं आहे. सिंह राशीचा विचार केला तर नेतृत्व गुणांना वाव, मान सन्मान संभव आहे, पण अहंकार टाळा आणि थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या आणि आरोग्य सांभाळा. कन्या राशीचा विचार केला तर कामात अचूकता महत्त्वाची आहे, पण प्रलंबित कार्य पूर्ण करा, तणाव कमी करा. आरोग्यामध्ये निश्चित सुधारणा होण्याची आजच्या दिवशी तुमचे चान्सेस आहेत. तुळ राशीचा विचार केला तर नातेसंबंधात समतोल राखणं, त्याचबरोबर आर्थिक शिस्त तुम्हाला आवश्यक आहे. सामाजिक सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. वृश्चिक राशीचा विचार केला तर अंतर्मुखता वाढेल. निर्णयात संयम, तसेच आर्थिक व्यवहार थोडेसे जपून गेले तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आणि मंगलमय आहे. धनु राशीचा विचार केला तर आज कुठले तरी प्रवास तुमच्यासाठी येत आहेत. त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा तुमच्यासाठी आजचा दिवस घेऊन येत आहे. त्याचबरोबर थोडासा उतावळेपणा जर टाळला तर बरं होईल. मकर राशीचा विचार केला तर जबाबदाऱ्या तुमच्या आज वाढणार आहे. परिश्रमाचे फळ मिळेल तुम्हाला आज, पण मानसिक स्थैर्य जर तुम्ही ठेवलं तर त्याचाही तुम्हाला लाभ होणार आहे. कुंभ राशीचा विचार केला तर नवकल्पनांना तुमच्या चालना मिळणार आहे. आज तुम्हाला मित्रांचे सहकार्य प्राप्त होऊ शकते. मीन राशीचा विचार केला तर आध्यात्मिक ओढ वाढेल. तसेच आज तुम्हाला मनशांती लाभेल आणि शांत चिंतन तुम्हाला आज फायदेशीर ठरणार आहे. वास्तू टिपचा विचार केला तर दक्षिण किंवा नैऋत्य दिशेमध्ये जर जड वस्तू ठेवल्या तर घरामध्ये स्थिरता लाभते आणि घरातलं जे काही उत्पन्न आहे ते थोडंसं स्थिर असं होतं. तर ही झाली आपण वास्तू टिप संदर्भातली माहिती. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव.